सन्माननीय सदस्यांना कल्पना आहे की या सभागृहाच्या खालील 5 सन्माननीय सदस्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दिनांक 6 डिसेंबर 2026 रोजी समाप्त होणार आहे। सर्व श्री सतीश भानुदासराव चव्हाण। सन्माननीय सतीश चव्हाण तर ते शिक्षण, विद्यार्थी प्रश्न, बेरोजगार तरुणांचे रोजगार, मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने लढणारा नेतृत्व आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीशजी यांनी राजकारणाला केवळ सत्ता नव्हे तर समाजकारणाचं माध्यम समजून या ठिकाणी काम केलेलं आहे। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न असोत, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावे असो, त्यांनी प्रत्येक विषयाला लोकहिताचा मुद्दा बनवला। कोरोना काळात देखील गरजूंना वैद्यकीय मदत, मोफत भोजन व्यवस्था आणि मदतीसाठी मोठं योगदान देऊन त्यांच्यातला संवेदनशीलता आणि जे काही गरजूंना मदत करण्याचं जे त्यांची भूमिका आहे त्यांनी आपल्या वागण्यातून, कर्तृत्वातून दाखवली आहे। लोकनेते म्हणून वेगळी त्यांची, लोकांमधला माणूस म्हणून त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे। त्यांच्या देखील मी पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो। सतीशराव चव्हाण आमचे मित्र, ते देखील सेवानिवृत्त या ठिकाणी होत आहेत। त्यांनी आपल्या विभागामध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये असेल, आपण ज्याचं प्रतिनिधित्व करतो त्या लोकांना न्याय कसा देता येईल हा प्रयत्न केला। श्री सतीश भानुदासराव चव्हाण चव्हाण साहेब हे तर छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व केलेले आहे। उच्च शिक्षित, अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे। मराठवाड्यातील शिक्षण संस्थांचे जाळे, तरुणांचे प्रश्न आणि रोजगार याविषयी त्यांनी सातत्यानं सभागृहात नेहमीच आग्रही भूमिका मांडली। विविध शैक्षणिक समित्यावर तसेच विधिमंडळाच्या समित्यावर काम करताना आपला प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सभागृहासाठी अत्यंत मोलाचा असा ठरलेला आहे। आपल्या समृद्ध अनुभवाचा फायदा पुढील काळातही समाजाला मिळत राहील यात शंका नाही। आज ते सभागृहात उपस्थित नाही आहेत, विशेष काही कामानिमित्त ते गैरहजर आहेत, त्यामुळे पुढच्या सेटिंगसाठी निश्चित स्वरूपामध्ये मतदारसंघामध्ये असतील अशी आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही। म्हणून त्यांच्या पुढील वाटचालीस अशा मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो।